कस्तुरबा गांधी यांचे याच ठिकाणी निधन झाले आणि असं म्हणतात की या ठिकाणी तुम्हाला महादेव सर देसाई आणि कस्तुरबा गांधी यांचे तुम्हाला समाधी याच ठिकाणी पाहायला भेटेल। तुम्ही पाहू शकता समोर तुमच्या समाधी दिसून येईल। सो जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण आलो होतो आगा खान पॅलेस येथे। हे आहे पुण्यातील एक महत्त्वाची वास्तू। या वास्तूची बांधणी सुलतान मोहम्मद शहा यांनी बांधलं असेही म्हणतात। सो जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर आता सध्याला आपण जो तुम्हाला पुण्यातील पर्यटन स्थळाचं जे सिरीज दाखवतोय त्याच्यामध्ये हे एक आहे आगा खान पॅलेस। तर या साईडला तुम्ही पाहू शकता तुम्हाला तिथं तिकीट काउंटर दिसन आणि तिथून एंट्री आपल्याला आता तिथून एंट्रीला जायचं आहे। तर तुम्हाला याच्यामध्ये आपण आगा खान पॅलेसमध्ये तुम्हाला जे महात्मा गांधीजींचे जे पत्नी होते कस्तुरबा गांधी त्यांची समाधी आहे इथं काय, आणि महात्मा गांधीजींचं पण जे जुन्या काळातल्या वस्तू आहेत जसं की चरखा वगैरे ते आपण तुम्हाला याच्यामध्ये दाखवणार आहे। तर व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। सो सुलतान मोहम्मद शाह यांनी इसवी सन 1892 मध्ये सुरू केलेली ही बांधणी 1897 मध्ये बांधकाम पूर्ण झालं। त्यासाठी 12 लाख रुपये खर्च झाला। हजारो लोकांना रोजगारही मिळाला। 1942 ते 1944 याच ठिकाणी गांधीजी यांना बंदिस्त ठेवण्यात आले होते। हा ऐतिहासिक महत्त्व या प्राप्त झालेले आहे। सुलतान मोहम्मद शाह यांच्या पूर्वजांच्या पार्शियाच्या राजाने आगा खान हा किताब दिला होता। तर मोहम्मद सुलतान शाह तिसरं यांनी 1892च्या सुमारास पुणे नगर रस्त्यावर जागा खरेदी केली आणि त्यामुळं बरेच दिवस पुण्यात दुष्काळ पडल्यामुळे लोकांना रोजगार काही मिळत नव्हता, म्हणून या इमारतीचे बांधकाम सुरू केले। पूर्वी या इमारतीला येरवडा पॅलेस म्हणून सुद्धा ओळखले जायचे। 72 मीटर लांब 21 मीटर रुंद अशी भव्य वस्तू या वास्तूच्या बांधकामात ब्रिटिश, इटालियन, फ्रेंच, मुस्लिम अशा स्थापत्य शैलींचा प्रभाव दिसतो। या प्रासादात मोहम्मद सुलतान व त्यांचे कुटुंब बरेच काळ राहिले। दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ब्रिटिश सरकारने ही वास्तू भारतीय सुरक्षा कायद्याद्वारे ताब्यात करण्यात आली। इसवी सन 1942च्या चले जाव चळवळीत या वास्तूत महात्मा गांधी व त्यांच्या पत्नी कस्तुरबा गांधी 9 ऑगस्ट 1942 मध्ये नजरकैदेत ठेवण्यात आले। 9 मे 1944 रोजी गांधीजींची तेथून सुटका करण्यात आली। गांधीजींचे स्वीय सहाय्यक महादेवभाई देसाई यांचे 15 ऑगस्ट 1942 रोजी निधन झाले व कस्तुरबा गांधी त्यांची पत्नी यांचं 22 फेब्रुवारी 1944 रोजी बंदिवासात असतानाच त्यांचं निधन झालं। चार्ल्स कोरिया यांनी या दोघांच्या समाध्या बांधून घेतल्या। कस्तुरबा गांधी व महात्मा गांधी यांच्या वस्तू व छायाचित्र ठेवलेली आहेत, तुम्हाला दिसूनच येत आहेत। यामध्ये गांधीजींची भांडी, चपला, कपडे, माळ या गोष्टी समावेश आहेत। गांधीजींच्या जीवनातील सर्व महत्त्वाच्या प्रसंगाची छायाचित्रे इथे प्रदर्शित करण्यात आलेली आहेत। 1980 पासून गांधीजींचे स्मारक समिती आगा खान पॅलेस यांची व्यवस्था पाहते। ज्यावेळेस भारतामध्ये असहकार चळवळ सुरू झाली आणि गांधीजींच्या सोबतीने बरेच असे नेते त्यांच्यासोबत इथे आले होते आणि त्यानंतर त्यांना याच ठिकाणी पॅलेसमध्ये कैद करण्यात आले होते। आगा खान पॅलेस हे नाव ऐकलं की आपल्या नजरेसमोर येतात महात्मा गांधी। 1942च्या चळवळीच्या वेळेस महात्मा गांधी, सरोजिनी नायडू आगा खान पॅलेसच्या नजरकैदेत ठेवलेले होतेच। त्यामुळे पेशवाईनंतर प्रथमच पुणे व राष्ट्रीय राजकारणाने महत्त्वाचे केंद्र बनले। अनेक नेते, इंग्रज अधिकारी, पत्रकार गांधीजी यांना इथेच भेटायला यायचे। हा पूर्ण पॅलेस 19 एकर जागेवर बांधलेला आहे। 3 मजली बांधकामावर युरोपियन आणि पार्शियन बांधकाम शैलीचा प्रभाव दिसतो। करीम आगा खान या आगा खान तृतीय नावाने मुलाने 1969 मध्ये आगा खान पॅलेस स्वीकारला। आता तुम्ही जे पाहता ना याच्या समोरच तुम्हाला जे महात्मा गांधीचे वाईफ म्हणजे कस्तुरबा गांधी आणि जे देसाई त्यांचे सहाय्यक त्यांची ते समाधी तुम्हाला दिसून येईल। तर आपला व्हिडिओ जर कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा। थँक्यू।